नाशिकमध्ये महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर आरोप प्रत्यारोप सुरू झालेत। नाशिकात भाजपने 65 जागा जिंकत बहुमत मिळवलेलं आहे, पण मतदान प्रक्रियेमध्ये वापरण्यात आलेल्या ईव्हीएम मशीनमध्ये भाजपने सत्तेचा वापर करत फेरफार बदल केल्याचा आरोप विरोधकांनी केलेला आहे। या संदर्भात निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचं शिवसेना महानगर प्रमुख अजय बोरस्ते यांनी सांगितलेलं आहे। जर निवडणूक आयोगाकडून न्याय मिळाला नाही तर उच्च न्यायालयामध्ये दाद मागणार असल्याचं देखील बोरस्ते यांनी सांगितलं आहे। दरम्यान या संदर्भात शिवसेना महानगर प्रमुख अजय बोरस्ते यांच्याशी बातचीत केली आहे आपले प्रतिनिधी किरण गोटुरी यांनी। सर, काय आरोप आहे नेमकं, काय एकूणच तुमचं म्हणणं आहे? नाही, मुळात नाशिक महानगरपालिकेचा निकालच धक्कादायक आहे। या निकालानंतर सामान्य नागरिकांच्या मध्ये प्रचंड संशय कल्लोळ आहे। आपण बघितलं असेल, अनेक त्या दिवशीच्या मतदान केंद्रांवर जिथे मतदान मोजणी चालू होती त्या ठिकाणी लोकांनी मतदान बंद पाडलं। तिथले सर्व पक्षीय उमेदवारांनी तिथे मतमोजणी ही रिपीट करायला लावली आणि सगळ्यात महत्त्वाचं तिथला निवडणूक अधिकारी त्यांनी विचारलेल्या प्रश्नांचं उत्तर देऊ शकला नाही। त्यामुळे संशय अधिक वाढत गेला। केवळ पोलिसांच्या बळावर यांनी तिथले निवडणुकीचे निकाल लावून घेतले, त्यामुळे हा संशय अधिक वाढतोय। अनेक ठिकाणी आपण बघतोय की गावाच्या गावांनी बंद केला आहे। आडगावसारखं गाव काल पूर्णपणे बंद होतं। ज्या आडगावमध्ये सर्व नागरिकांनी मिळून मतदान केलं आहे त्या ठिकाणी तिथं कुठेही मतदान दिसत नाही आहे। त्यामुळे तिथल्या नागरिकांनी हा उत्स्फूर्त बंद केला। त्यांचं म्हणणं असं होतं की 100% कुठेतरी मॅनिप्युलेशन झालेलं आहे, आम्ही केलेलं मतदान नक्की गेलं कुठे हा प्रश्न सामान्य नागरिकांच्या मनात आहे। आणि त्यासाठी तिथल्या स्थानिक उमेदवारांनी असतील किंवा सर्व पक्षीय उमेदवारांनी स्थानिक आमचे जे निवडणूक आयुक्त आहेत माननीय कमिशनर कृष्णा यांना निवेदनं दिलेत। त्या दिवशीसुद्धा प्रॉपर प्रत्येक ठिकाणी, मग शर्मा मंगल कार्यालय असेल, पंचवटीतलं मोठं ते क्रीडांगण असेल, या सगळ्या ठिकाणी आपण बघितलं की अश्रुधूर म्हणजे ज्याला आपण म्हणतो की हवेत फायरिंग करावं लागलं। हे कशासाठी करावं लागलं? जर यात गोंधळ नव्हता तर माननीय इलेक्शन ऑफिसरनी ताबडतोब लोकांचे संशय का दूर केला नाही? जर पारदर्शकता होती तर हा संशय निर्माण कसा होतो? त्यामुळे स्पष्टपणे असं होतं की यात कुठेतरी गोंधळ आहे। यासाठी न्यायालयीन प्रक्रियेत आम्हाला जावंच लागेल। लोकांचे जे प्रश्न मनात आहेत त्याची उत्तरं निवडणूक आयोगाकडनं का दिली जात नाही हा खरा प्रश्न आहे। ठीक आहे, तोंडी देऊ शकत नसाल तर लेखी द्या। त्यासाठी आम्ही त्यांच्याकडे लेखी खुलासा मागवला आहे, त्याचं अजून काही उत्तर आलेलं नाही। त्यामुळे आता माननीय निवडणूक आयोग मुंबई यांच्याकडे आम्ही तक्रार करणार आहोत। तिथं जर मात्र आम्हाला न्याय मिळाला नाही तर मग लोकशाहीचं सर्वात मोठं हत्यार आंदोलन आहे, त्याचा वापर करू। किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक।